नमस्कार. प्राध्यापक मांगले, जागर टाइम्स पाहतात. मित्रांनो, बीड संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी आजपर्यंतची जी प्रगती आहे, ही प्रगती म्हणावी का पोलीस यंत्रणेच्या अनेक प्रकारच्या चालीने गुंतवलेला केलेला गुंतवळा म्हणावा, हे काही नेमकं समजत नाही. थँक गॉड एक गोष्ट आहे, ते म्हणजे आमदार सुरेश धस सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि अंजलीताई दमाने सामाजिक कार्यकर्ते आहेत. यांनी मात्र हे प्रकरण धसास लावायचं आहे. धस साहेबांनी हे प्रकरण धसास लावायचं आहे निश्चित ठाण मांडून घेतले. धस साहेबांनी तर आपल्याच शासनाच्या विरोधात खंबीरपणे उभे राहून या गंभीर गुन्ह्याचा शोध कुठल्याही परिस्थितीत घेऊन आरोपींना शिक्षाही होईल अशा पद्धतीचे. खरं तर कोणत्याही गुंडांच्या विरोधात काम करणं हे तेवढं सोपं काम नाही. ज्यांनी खून केला त्यांच्या विरोधात पुरावे सादर करणं हे तर फार अवघड काम. खून करून त्यांनी पचवलाय आणि ते बेदरकार बेखौफ निवांत फिरतायत. अशा माणसांना अंगावर घेणं जोखमीच असतं मित्र. पण ते काम सुरेश धस साहेबांनी निवांतपणे स्वीकारले असं अगदी आवर्जून म्हणावंसारखं वाटतं आणि त्यांना त्याबद्दल धन्यवाद सुद्धा द्यावेसे वाटतं. त्याच पद्धतीनं सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमाने यांनी सुद्धा हे काम अतिशय योग्य पद्धतीने केले. मित्र, ही मंडळी आहेत म्हणून प्रशासन थोडं तरी घाबरते. पण याच्यातली सगळ्यात मोठी गोष्ट असेल तर प्रशासन या लोकांना समजते. सुरेश धस साहेब हे सिनियर मोस्ट आहेत. अंजलीताई दमाने सामाजिक कार्यात अनेक वर्ष काम करतात. बिटवीन द लाईन्स म्हणतो का नाही, इन बिटवीन द लाईन्स, दोन ओळीच्या मधला अर्थ हा त्यांना चांगला माहिती आहे. अशी ही मंडळी आहे. त्यामुळं प्रशासन नेमकं कुठं चुकतंय आणि ते नेमकं काय करण्याचा त्यांचा उद्देश त्यातून काय आहे हे त्यांना समजतंय. त्यामुळं आपण आजही संतोष देशमुख खुन्यांना शिक्षा होईल आणि ती फाशी शिक्षा होईल याच्यावरती आपल्याला आजही म्हणजे निश्चित मानावं असं वाटतं. एक कसं आहे बघा, त्यांचं लक्ष जरा सुद्धा विचलित होत नाही. महाभारतातील अर्जुनाला ज्या वेळेला पोपटाचा डोळा फोडायला सांगितलं त्यावेळेला अनेकांनी असं विचारलं, म्हणजे अनेक स्पर्धक होते, कुणाला विचारलं तुम्हाला काय दिसतंय, तर त्याने सांगितलं हिरवागार पोपट दिसतो. त्याने सांगितलं झाडं अमुक दिसतंय. ते एकाने सांगितलं झाडावरचे काही फळं दिसत आहेत. ज्यावेळेला अर्जुन आला त्यावेळेला अर्जुनानं विचारल्यानंतर अर्जुनानं एकच गोष्ट सांगितली, मला तो पोपट सुद्धा नाही, पोपटाचा तो तांबडा भडक डोळा दिसतोय आणि केवळ डोळा आहे, माझं लक्ष हे त्याच्यावरती आहे. मित्रो, अशा पद्धतीनं लक्ष या दोघांचं आहे. म्हणून अशा ह्या प्रसंगामध्ये यांचं योगदान जे आहे की या संतोष देशमुखांच्या खुन्यांना खुन्यांना फाशीची शिक्षापर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चित होईल असं वाटतंय. आज प्रकरण काय झालं बघा, DSP कॉवेत साहेबांना धस साहेब भेटले, आमदार धस साहेब. त्यांना भेटून त्यांनी लेखी स्वरूपात काही गोष्टी दिल्या आणि मग त्या प्रसार माध्यमासमोर ते पत्रकार परिषद घेण्यासाठी आले. त्यांनी सांगितलं, काय सांगितलं की सुमारे 22 ऑक्टोबर 2023 रोजी, म्हणजे साधारण 14 महिन्यापूर्वी, एका गरीब महादेव दत्तात्रय मुंडे नावाच्या, म्हणजे गवळी म्हणू आपण, गवळ्याचं काम करणाऱ्या दुधाचं रतीब घालणाऱ्या माणसं, म्हणजे त्याची अशी परिस्थिती होती की परळी तहसील कार्यालयासमोर त्याला चाकून भोसकून मारलं. क्षणात निश्चित पडला, सगळं संपवलं. त्याला 14 महिने होतात, एकही आरोपी अटक नाही. खुनाचे आरोपी शोधले जात नाहीत. किती वाईट आहे बघा.
तत्कालीन PI सानप साहेबांनी हे शोधलं आणि आता त्या आरोपींच्यावरती ते केसेस नोंदणी करणार एवढ्यात आकाचा फोड गेला. त्यांनी सांगितलं, आकाचा फोड गेला आणि सांगितलं की त्यांच्या राजकीय विरोधकाला तुम्ही त्यात मेन आरोपी करा आणि बाकीचे एक 3-4 सटरफटर कोणी पण टाकून सोडा. सानप साहेबांनी त्यास नकार दिला. जे खरे आरोपी असतील त्यांच्यावरतीच गुन्हे घालणार. झाली अडचण आणि मग आकाने काय केलं की दुसरेच आरोपींची नावं घातली. घालायला जी सांगितली होती ती घातली नाहीत आणि त्यांची बदली केली. ते बदलून गेले आणि नवीन जे आले PI ते हातावर हात मारून निवांत बसले. त्यांनी कुणी गुन्हा केलाय, काय गुन्हा आहे, खुनासारखा गंभीर गुन्हा आहे, एका गरीब गवळ्याच्या पोराचा, दुधाचं रतीब घालणाऱ्या माणसाचा खून झालाय, तरीही काहीही केलेलं नाही. आज तागायत 14 महिने होतात. सानप साहेबांनी जे केलं होतं त्याच्या पुढं आज तागायत काहीही झालेलं नाही. आणि म्हणून ते म्हणतात की बीड आणि परळी भागात अशा अनेक घटना आहेत आणि हे आरोपी सगळे ह्यांना माहिती आहेत, सानप साहेबांना माहिती आहेत, त्यांच्याकडून तुम्ही घ्या. किंवा परळी पोलीस स्टेशनला अनेक कॉन्स्टेबल आहेत, त्यांनी नावं सांगितलेत केंद्रेंच्या पर्यंतची. यातल्या प्रत्येकावरती त्या दिवशी आकानं जवळजवळ 100-150 फोन केलेत त्यांच्या मोबाईलवरती. हे फोन त्यांनी का केले याची चौकशी किंवा त्याची CDR रिपोर्ट्स काढून तपासा. त्या पोलिसांचे फोन तर असतील आणि मग तुम्हाला खरा आरोपी हा तुम्हालाच सापडेल असं ते म्हणतात. अंगावर शहारे आणणारा हा खून झाला. 14 महिने होतात, कोणीच त्याच्याविषयी बोलत नाही. गरिबाच्या जीवाला काहीच किंमत नाही. आज आमदार धस साहेबांच्या सारखा एक सामाजिक कार्यकर्ता आपण म्हणू किंवा विधानसभा सदस्य आहे म्हणून या कुणाला आता वाचा फुटेल, नाहीतर ते निवांत आहेत. आज ज्यावेळेला ते DSP कॉवेत साहेबांना, नवीन आले DSP, त्यांना ते भेटले त्यावेळेला त्यांनी हे सगळं त्यांना लेखी स्वरूपात दिलं आणि ही जी चौकशी आहे ही चौकशी अशा पद्धतीनं करा की इथल्या यंत्रणेकडे न देता ती बाहेरच्या यंत्रणेला द्या. कारण इथले सगळे आकानी आणलेलेच अधिकारी आहेत आणि कॉन्स्टेबल आहेत. DSPने सगळं मान्य केलं आणि प्रकरण गुन्हा अन्वेषणकडे सुपूर्द केलं आणि याची निश्चित चौकशी होऊन काही दिवसात याचा निर्णय लागेल. मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की इतक्या वाईट घटना घडत असताना सुद्धा एक सेव्हियर वाचवणारा असा श्रीकृष्णासारखा एखादा माणूस, मी म्हणणार नाही DSP म्हणजे धस साहेबांना एवढं मोठं मी हे देणार नाही, पण एक धस साहेब कोणीतरी उभा राहतो, एक अंजली ते दमान्या कोणीतरी उभे राहते आणि मग सगळ्या यंत्रणेना ती खरं करायला लावते. हे खरंच एक आश्चर्य असं म्हणावं लागेल. तब्बल 14 महिने त्याच्या बायकोच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. आपल्याला या जगात कोणीच वाली नाही. थोडं बहुत तिचा भाऊ प्रयत्न करतोय पण त्याला कोणीही मदत करत नाही. आणि धस साहेब म्हणतात आकाच्या मुलासोबत सुशील काय सुनील ही सगळी खून करणारी मंडळी खुलेआम फिरतायत. खून केलाय, इतका गंभीर गुन्हा आहे आणि पोलिसांसमक्ष ही आकाच्या मुलासमोर सगळी फिरतायत. यालाच बीड पॅटर्न म्हणतात. आणि आमच्या पंकुताई म्हणतात तुम्ही खामका सुरेश धस साहेबांनी बीडला बदनाम केलं. कसं बदनाम केलं? एका माणसाने खून केलाय त्याच्याऐवजी यांचे आकाचे विरोधक जे आहेत त्या विरोधकांना त्याच्यामध्ये गुंतवण्याचं षडयंत्र यांनी करायला लावायचा प्रयत्न केला होता सानप साहेबांना. तो त्यांनी हाणून पडला, ते बदली होऊन गेले पण कुणी केले नाहीत. आज 14 महिन्यानंतर धस साहेबांच्या या प्रयत्नामुळं नवीन आलेले कॉवत साहेबांनी चौकशीचे आदेश दिले. 10-15 दिवसात याचे काही ना काहीतरी निर्णय लागेल असं आता एक शाश्वती निर्माण झाली.
आताचे PI जे आहे, जे हातावर हात टेकून बसलेले आहेत, त्यांनी काहीही केलं नाही. नवीन आलेल्या म्हणजे सानप साहेबांच्या ठिकाणी ज्यांनी चार्ज घेतला त्यांनी काहीही केलं नाही. म्हणून DS यांनी असं सांगितलं. अनेक गोष्टींचा आज त्यांनी उहापोह केलाय, पण त्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी, आकाच्या नावावर असणारी, वाल्मिक कराडांच्या नावावर असणारी कोट्यावधीची इस्टेट, संपत्ती, अब्जावधीची इस्टेट, याला ईडी लागली पाहिजेत आणि त्याची मी सगळी रेकॉर्ड करून ते मी मुख्यमंत्र्यांना देणार आहे असं त्यांनी सांगितलं. बीड परिसरातल्या 1999 पासूनच्या चेतनाच्या खुनापासूनचे सगळे गुन्हे आपण उघड करणार, याला धस साहेब म्हणतात. विकेच्या मालमत्तेची चौकशी करणार, संपत्ती इतकी जमली कशी आणि कुणाच्या आशीर्वादानं जमली, या सगळ्याची ईडी चौकशी होणार असं ते सांगतात. सार्वजनिक जीवन स्वच्छ करण्याचा विडा जो धस साहेबांनी उचलला आहे तो खरंच ग्रेट आहे. केवळ बीडची नाही तर राज्यातल्या गुन्हेगारांच्या मध्ये दहशत निर्माण होईल मित्रो, आणि पुढचा गुन्हा करण्यापूर्वी त्यांचा हात थोडे तरी थरथरतील असं वाटतं. ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांचा खून केलाय त्याच पद्धतीनं जवळपास तशाच पद्धतीने तितक्याच निर्दयीपणे महादेव मुंडेचा सुद्धा खून झालाय. पण आता अशा पल्लवित झाल्यात, त्याचे आरोपी निश्चित सापडतील. कावेत साहेब नवीन DSP शोधतील असे म्हणजे शाश्वती वाटाळली, आणि धस साहेबांना या बाबतीत खरंच त्यांचे आभारच मानायला हवे. धन्यवाद मित्रांनो. माझी पोस्ट कशी वाटली हे आवर्जून कमेंटमध्ये द्या, लाईक शेअर करा आणि आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.